बघा आता यायलाय का आवाज? आता यायलाय का बघा बरं आवाज जरा. बघा आता आवाज यायलाय का? यस. ओके. So let's start the discussion. Okay. So in last lecture we have discussed how to write the power of the root and root of the power. पॉवर हवी असेल तर पॉवर आधी लिहायचं. पॉवर हा वरचा नंबर असतो, रूट हा खालचा नंबर असतो. जर एक नंबर दिला a⁴n, त्याला दोन प्रकारे लिहिता येतं. mth पॉवर लिहायचं, mth पॉवर लिहायचं, ऑफ nth रूट लिहायचं, किंवा याच्या उलट पण लिहिता येतं. nth पॉवर लिहायचं, सॉरी nth रूट लिहायचं आणि mth पॉवर लिहायचं. तर आता सिंपली आपल्याला रॅशनल फॉर्मच्या इंडायसेस मध्ये लिहायचे. म्हणजे आपल्याला असं दिलेलं आहे, आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं आहे रॅशनल इंडायसेस. So write down this question and write down first question. We will discuss the answers.
राईट. क्वेश्चन लिहिलं का? आवाज येतोय का बघा बरं आता? आवाज येतोय का? हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. येतोय का आता आवाज बघा बरं? आता येतोय का आवाज? क्लिअर येतोय का बघा? यस. ओके. सो लेट स्टार्ट द डिस्कशन. सेल संपला होता आपला माईकचा, त्यामुळे जरा ठीक आहे. ओके. येतोय का आता? क्लिअर येतोय का बघा बरं जरा आवाज? क्लिअर येतोय का जरा? यस. ओके. सो पहा आपल्याला काय दिलंय आता. रॅशनल मध्ये लिहिता येते का बघूया. रॅशनल इंडायसेस मध्ये स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121. नंबर किती आहे? 121. सिंपल बघायचं, त्याचा पॉवर किती दिलाय? फिफ्थ. तर वर असणार 5. आणि रूट कितवा दिलाय? स्क्वेअर रूट म्हणजे किती घेतो आपण सांगा मला. चला एव्हरीवन, स्क्वेअर रूट म्हणजे किती दिला आपण? किती दिलाय? राईट, 2. किंवा याला बघा, लक्ष द्या की मी आधी काय लिहू शकतो? स्क्वेअर रूट म्हणलंय. स्क्वेअर रूट म्हणजे हाफ असते डोक्यावरती, माहिती आपल्याला. कोणाच्या?
फिफ्थ पॉवर म्हणजे 5 असते डोक्यावरती आणि 121 असं लिहिता येतं आणि याचा अर्थच असा आहे. यालाच कसं लिहिता येईल मग 121 वर 5 येणार आणि खाली 2 येणार. लक्षात आलं? तर त्याच पद्धतीने तुम्हाला हे लिहिता येईल का बघा, क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ 324. बघा परत एकदा रिपीट करतोय. स्क्वेअर रूट म्हणल्यानंतर मी डोक्यावर हाफ लिहिलं. कोणाचा स्क्वेअर रूट आहे? फिफ्थ पॉवर, म्हणून मी डोक्यावर परत 5 लिहिलं. आणि कोणाचा फिफ्थ आहे? हे 5 म्हणजे ऍक्च्युअली इथं असायला पाहिजे, राईट? असं फिफ्थ पॉवर कोणाचा? 121 चा. किंवा तुम्ही डायरेक्ट 121 लिहा. पॉवर किती आहे? 5वी. वर पॉवर लिहायचं आणि खाली रूट लिहायचं. संपलं. 324 चा क्यूब आहे. रिया 324 चा क्यूब आहे. क्यूब 324 चा क्यूब आहे. वर पॉवर 3 येणार आणि रूट किती आहे? 4. हे नंबर काही का असेना बघा, नंबर काही का असेना, नंबर काय करायचे तुम्हाला किती का असेना, क्यूब ऑफ फोर्थ रूट म्हणजे क्यूब म्हणजे वर 3 असणार आणि फोर्थ रूट म्हणजे 4 खाली असणार. कोणाचा? 324. समजले का बघा बरं? 324 चा 3^3/4 असणार. मग आता हे ट्राय करा तुम्ही, हे ट्राय करा बरं, हे ट्राय करा बरं. सिंपल आहे. प्रॉब्लेम प्रॅक्टिसनच होणार आहे तुम्हाला ते. राईट. बघा फिफ्थ रूट आहे म्हणजे याच्या डोक्यावर 5 लिहिलं पाहिजे, म्हणजे 1/5 लिहिलं पाहिजे. आणि स्क्वेअर आहे म्हणजे वर 2 असलं पाहिजे, खाली 5 असलं पाहिजे. बघा फिफ्थ रूट म्हणजे 5 खाली असलं पाहिजे. 264 याचा इथे रूट कोणता आहे? 5वा. खाली 5 असणार आणि पॉवर किती आहे? स्क्वेअर म्हणजे 2 असणार. सिंपल आहे का नाही बघा बरं.
आवाज यायला का आता? आज काय व्हायला रे, आवाज यायला का नाही आज? यस. ते माईकचा जरा प्रॉब्लेम झालाय, ते म्यूट माईक निघाल्यानंतर म्यूट होऊ लागलं होतं ते. राईट, ओके, बर चला, हे समजलं का बघा बरं. क्यूब रूट ऑफ 3 म्हणजे 3च आहे, त्याचा क्यूबच घ्यायचंय आणि त्याचाच क्यूब रूट घ्यायचंय, बरोबर आहे का? हे 3/3 म्हणजे ऍक्च्युली किती असते सांगा बरं, याची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही? 3 raised to 3/3. 3/3 म्हणजे किती असतं रे? म्हणजे हे इज इक्वल टू काय? आता लिहिलं आपण तसं, पण ऍक्च्युली हे नंबर किती आहे? 3 raised to 1 म्हणजेच याचा आन्सर काय येणार आहे? याचा आन्सर काय येणार आहे? 3च येणार आहे, बरोबर आहे का बघा? 3 raised to 1 होणार आहे. क्यूब रूट म्हणजे 3 raised to 3/3. हे 3/3 जर डिवाइड केलं तर 3 raised to 1 उरेल. आणि जर आपल्याला माहिती आहे एखाद्या नंबर raised to 1 म्हणजे तोच नंबर येतो, बरोबर आहे का बघा बरं? क्लिअर आहे का सर्वांना? यस, ओके. ओके, ठीक आहे, चलो. नाव पहा, आपल्याला बघा पुढे काय पाहायचंय. तुम्हाला स्क्वेअर रूट काढता येतो का कोणत्याही नंबरचा? कोणत्याही नंबरचा स्क्वेअर रूट काढता येतो का? स्क्वेअर रूट ऑफ 25 सांगा. स्क्वेअर रूट ऑफ 25. 5 आहे, राईट? किंवा असं म्हणतो आपण 5चा स्क्वेअर 25 आहे, बरोबर आहे? -5चा स्क्वेअर किती आहे रे? -5चा स्क्वेअर किती आहे? -25. बघा बरं, -5चा स्क्वेअर म्हणजे याचा अर्थ काय होतो? -5 इंटू -5. -5 गुणिले -5 किती होते रे? -5 मल्टिप्लिकेशन बाय -5 हे येते का तुम्हाला? व्हेरी गुड साक्षी, राईट. -5 इंटू -5 हे मल्टिप्लिकेशन येतं का तुम्हाला? 5 मायनस इंटू मायनस केल्यावर काय होतं? मायनस इंटू मायनस केल्यावर काय होतं? मायनस इंटू मायनस केल्यावर काय होतं? म्हणजे -5चा स्क्वेअर किती येतो? -5चा स्क्वेअर किती येतो? +25. अजून एक नंबर घेऊया, 4चा स्क्वेअर किती येतो? 4चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर किती येतो? 16. आणि -4चा स्क्वेअर -4चा स्क्वेअर बघा, -16 का +16? बरेच जण अजूनही -16 सांगतायत. -4 म्हणजे -4चा स्क्वेअर म्हणजे -4 इंटू -4. हे +16 राहील का -16 राहील बाळांनो? थोडस मॅथ मध्ये लक्ष द्यावं लागेल ज्यांना हे मल्टिप्लिकेशन जमत नाहीये. मायनस इंटू मायनस काय होत असतं? मायनसने एक निगेटिव्ह नंबर आहे, त्याने दुसऱ्या निगेटिव्ह नंबरला जर मल्टिप्लाय केलं तर ते मायनस इंटू मायनस काय होत असतं? प्लस होत असतं. मग हे आन्सर किती यायला पाहिजे? बऱ्याच जणांनी आन्सर -16 दिलं होतं.
बर, अजून एक करूया. -7चा स्क्वेअर किती येईल बरं? -7चा स्क्वेअर किती येईल? आता बघूया किती जण बरोबर देत आहेत. व्हेरी गुड. आता लक्षात बसलं का तुमच्या? बघावर सर्वांच्या, राईट. कारण -7 इंटू -7 इंटू -7 49 मायनस मायनस प्लस होतं. म्हणजे एखाद्या निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो आणि पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर सुद्धा पॉझिटिव्ह असतो. हे खूप दिवस तुम्हाला लक्षात ठेवायचंय. खूप विद्यार्थी इथे मिस्टेक करतात. हे बेसिक पासून असं नसल्यामुळे ना हे 10th ला प्रॉब्लेम येतो याचा, की कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा सुद्धा ऑलवेज कसा असतो सांगा? कोणताही नंबर घ्या, -10चा स्क्वेअर घ्या, -10चा स्क्वेअर. कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर ऑलवेज कसा असणार? पॉझिटिव्हच असणार. पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर बी पॉझिटिव्ह असतो आणि निगेटिव्ह नंबरचा बी स्क्वेअर पॉझिटिव्हच असतो. कळलं का? बघा बरं. राईट. तिथे लिहून घ्या, स्टार करून लिहून घ्या, स्टार करून लिहून घ्या. स्क्वेअर ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. स्क्वेअर ऑफ पहिल्या लाईन मध्ये लिहा, स्क्वेअर ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. स्क्वेअर ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट लिहा, स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर इज ऑल्सो पॉझिटिव्ह. स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर इज ऑल्सो पॉझिटिव्ह. स्क्वेअर ऑफ negative number is also positive. Square of negative number is also positive. Square of, सांगतो मी क्यूबचं बी सांगतो, स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर इज ऑल्सो पॉझिटिव्ह. बघा आता परत एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. 4चा स्क्वेअर किती असतो सांगा? हे जरा एक्स्ट्रा लक्षात ठेवायचंय तुम्हाला, लास्ट पर्यंत जरा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो. 4चा स्क्वेअर खूप महत्वाचा आहे सर्वांनी. एवढं सोपं विचारतो म्हणजे असं नाही की आपण सांगितलं नाही तर जमेल. सर्वजणांचा आन्सर पाहिजे मला. 4चा स्क्वेअर आहे 16 आणि आत्ताच पाहिला आपण -4चा स्क्वेअर. नंबर मायनस जरी असला तरी त्याचा स्क्वेअर प्लसच असतो. बघा बरं, नंबर मायनस जरी असला तरी त्याचा स्क्वेअर कसा असतो? प्लस असतो. मग आता याच्या पुढे आता पहा, मग याच्या पुढे तुम्हाला जर असं विचारलं स्क्वेअर रूट ऑफ 16 तर तुम्ही काय सांगणार? 4 सांगणार का -4 सांगणार? स्क्वेअर रूट ऑफ 16 4 पण येतं आणि -4 पण येतं, लक्षात ठेवा.
4 पण येतं आणि -4 पण येतं. हे बऱ्याच जणांना माहित नसतं 10वी होऊन सुद्धा. त्याच्यामुळे आपल्याला मात्र आता आपण हुशार झालोय. हे बऱ्याच ठिकाणी फक्त +4 +4 +4 लिहिलं जातं, पण दोन्ही येऊ शकतात. मी पुढे वापरायला कसं वापरायचं ते सांगतो, पण आता सध्या मात्र एवढं लक्षात ठेवा की 16चा स्क्वेअर रूट प्लस पण येऊ शकतो, मायनस पण येऊ शकतो. मग आता आपण काय करूया, आता क्यूब आणि क्यूब रूट बघूया. की a⁻³ लिहिलं याचा अर्थ काय आहे सांगा मला. a⁻³ लिहिलं तर याचा मिनिंग काय होतो? प्रोडक्ट ऑफ a किती टाइम्स? प्रोडक्ट ऑफ a किती टाइम्स घ्यायचा? 3 टाइम्स. a³ क्यूबचा अर्थच तो आहे. मग जर मी समजा असं लिहिलं 6चा क्यूब, 6चा क्यूब, 6चा क्यूब, तर याचा मिनिंग काय झाला? 6 × 6 × 6. आता हे जर मी 6 × 6 केलं तर हे होतंय 36 आणि × 6 किती होते बघा बरं, करा मल्टिप्लिकेशन. तुम्हाला क्यूब तर पार्ट पाहिजेत ऍक्च्युली. 1 to 30 चे क्यूब आपल्याला पार्ट पाहिजेत, मी ते घेतो करून. पण आता तुम्हाला माहिती असेल 6 किती असणार? 216. बर, आता बघूया -6चा क्यूब केल्यावर काय होतं. आता बघूया -6चा क्यूब केल्यावर काय होतं. -6चा क्यूब म्हणजे -6चा क्यूब म्हणजे बघा, -6 किती टाइम्स? -6 किती टाइम? -6 × -6 × -6. हे पण मायनस आहे हा इथे. बर, मग आता आधी या दोघांचा मल्टिप्लिकेशन करूया. -6 × -6 माहिती आहे, मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. मायनस मायनस प्लस 36 आणि हे -6 जशाच तसं राहिलं. बघा बरं, इथंपर्यंत समजलं का? बघा इथंपर्यंत समजलं का? बघा हे -6 -6 मायनस × मायनस प्लस होतं आणि हे -6 जशाच तसं ठेवलंय. बघा बरं, समजलं का? यस. आता याच्या पुढे परत करायचंय ना आपल्याला. आता बघा, परत -6 ने 36 ला -6 ने मल्टिप्लाय करा. आता मायनस मायनस प्लस होते, पण आता इथे एक प्लस आहे, एक मायनस आहे. आन्सर काय येणार आपलं? मायनस येणार. बरोबर आहे का? बघा बरं, हे समजलं का आता? कारण एक प्लस आहे आणि एक मायनस आहे. देअरफॉर द फायनल आन्सर विल बी -216. म्हणजे बघा, 6चा क्यूब प्लस यायलाय, -6चा क्यूब मायनस यायलाय. म्हणजे स्क्वेअर मध्ये होतं तसं क्यूब मध्ये नाहीये. म्हणजे पॉझिटिव्हचा पॉझिटिव्ह येतो क्यूब आणि निगेटिव्ह नंबरचा निगेटिव्ह येतो क्यूब. लक्षात राहील का आता? बघा बरं. राईट, ओके. चला लिहून घ्या, आता लिहून घ्या. लिहा. Cube of any number is obtained. Cube of any number is obtained
cube of any number is obtained cube of any number is obtained cube of any number is obtained by multiplying that number three times by multiplying that number three times. Example लिहा a cube is equal to a into a into a. A cube is equal to a into a into a. त्याच्यानंतर लिहा क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर लिहा क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. लिहा क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. Cube of positive number is positive and cube of negative number is negative and cube of negative number is negative and cube of negative number is negative. And cube of negative number is negative. And cube of negative number is negative. हे एक्झाम्पल लिहा. आज आपण इथेच थांबूया. मीटिंग एंड होईल काही वेळात. आणि उद्या बघा, उद्या येताना काय करायचंय, तुमचं होमवर्क आहे 1 to 10 चे क्यूब लिहायचे. 1 to 10 चे क्यूब लिहून असले पाहिजे तुमच्या नोटबुक मध्ये. होमवर्क बघा काय आहे, 1 to 10 चे क्यूब लिहून असले पाहिजे तुमच्या नोटबुक मध्ये. हे 6 आणि -6चं एक्झाम्पल लिहा. 6चा क्यूब 6चा क्यूब 216 येतो. -6चा क्यूब -216 येतो. आणि तुमच्याकडे 1 to 10 चे क्यूब लिहून तुम्ही तयार असला पाहिजे. उद्या 1 to 10
त्याच्यानंतर 10 to 20 परवा, आणि त्याच्यानंतर 20 to 30 असं असतं आपल्याकडे. राईट. ओके. म्हणजे लिहायचे म्हणजे तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत. राईट. मी ग्रुप ओपन करतोय, ग्रुप वरती टाकायचं लिहून. ठीक आहे. ओके. ठीक आहे. बाय एव्हरीवन. ओके. बाय एव्हरीवन. चलो.